2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका मागोमाग एक भूकंप होत आहेत. 2024च्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही राजकारणातले धक्के काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. यातच आता आमदार रवी राणा यांनी आणखी एका भूकंपाचे संकेत दिले आहेत. 2019च्या निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातली युती तुटली. पण आता उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाऊन राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण होईल, असे संकेत रवी राणा यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्याचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता मोदींशिवाय पर्याय नाही. मोदींच्या नेतृत्वाला उद्धव ठाकरे स्वीकारतील. ठाकरे मोदींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, असं रवी राणा म्हणाले आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन एनडीएमध्ये आले, तर अजित पवारही मोदींसोबत आले, असं रवी राणा म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेत फूट होऊन सरकार कोसळेल याचं भाकीत रवी राणा यांनी केलं होतं. तसंच अजित पवार सत्तेत सहभागी होतील, अशी भविष्यवाणीही रवी राणांनी केली होती. राम मंदिर लोकार्पणानंतर काँग्रेसमध्ये भूकंपाचा दावाही रवी राणांनी केला. यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही तीनही भाकीतं खरी ठरल्यानंतर रवी राणा यांनी आता उद्धव ठाकरेही विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत येतील, असा दावा केला आहे.